नमस्कार मित्रांनो, माझ्या कायदेविषयक चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, कुल मुक्तारपत्र किंवा मुक्तारनामा याबाबतचा व्हिडिओ चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. परंतु मित्रांनो, हा बेसिक व्हिडिओ असल्यामुळे त्यामध्ये पुरेशी माहिती नाही आणि त्यामुळेच मला असे वाटले की आपल्या चॅनलवरती अजून एक पॉवर ऑफ अटर्नीचा डिटेलमध्ये सविस्तरमध्ये एक व्हिडिओ असावा. त्यामुळे आजचा व्हिडिओ स्पेशली खास मी पॉवर ऑफ अटर्नीचा बनवलेला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुल मुक्तारपत्र किंवा पॉवर ऑफ अटर्नी याबाबतची सर्व शंका किंवा जे काही प्रश्न तुमच्या मनात असतील हे सर्व निघून जातील. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला आज पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजेच कायदेविषयक माहितीचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पॉवर ऑफ अटर्नीबाबत विविध प्रकारचे प्रश्न मला विचारले जातात आणि कमेंटमध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी पॉवर ऑफ अटर्नीबाबत प्रश्न विचारलेले आहेत. मित्रांनो, पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय? पॉवर ऑफ अटर्नीची सुरुवात कधीपासून झाली? पॉवर ऑफ अटर्नीचा काही ॲक्ट आहे का? पॉवर ऑफ अटर्नीचे प्रकार किती? पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर करताना किती रुपयाची स्टॅम्प ड्युटी आकारावी लागते? त्याचबरोबर पॉवर ऑफ अटर्नीद्वारे कोणकोणत्या प्रकारची कामे केल्या जाऊ शकतात आणि पॉवर ऑफ अटर्नी रद्द केल्या जाऊ शकते का? या सर्व प्रश्नांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, 1 मे 1982 रोजी पॉवर ऑफ अटर्नी ॲक्ट उदयास आला. सर्वात छोटा हा कायदा असून यामध्ये फक्त 5 कलमं आहेत. एखाद्या व्यक्तीने कायदेशीर कामे करण्यासाठी नेमलेला एजंट आणि ह्या नेमलेल्या एजंटला नेमण्यासाठी जो दस्तऐवज नोंदवला जातो त्याला पॉवर ऑफ अटर्नी किंवा कुलमुखत्यारपत्र असे आपण म्हणत असतो. ही झाली पॉवर ऑफ अटर्नीबद्दलची माहिती. पॉवर ऑफ अटर्नीचे प्रकार किती? तर मित्रांनो, तसे पाहता पॉवर ऑफ अटर्नीचे 2 प्रकार आहेत, परंतु माझ्या मते पॉवर ऑफ अटर्नीचे 3 प्रकार पडतील. मित्रांनो, ते 3 प्रकार कोणते? स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी, दुसरा प्रकार जनरल पॉवर ऑफ अटर्नी आणि तिसरा प्रकार ॲब्रॉडमधून एम्बेसी थ्रू पाठवलेली पॉवर ऑफ अटर्नी. स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी या नावातूनच आपल्याला असे समजून येईल की स्पेसिफिक आणि स्पेशल काम करण्यासाठी जी पॉवर ऑफ अटर्नी दिली जाते त्याला विशेष कुलमुखत्यारपत्र किंवा स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी असे म्हणतात. अशा प्रकारची पॉवर ऑफ अटर्नी उद्योजक आहेत, कंपन्या आहेत किंवा बिल्डर आहेत, अशा लोकांना दुय्यम निबंधक कार्यालयात विविध प्रकारचे दस्तऐवज नोंदवावे लागतात आणि हे विविध प्रकारचे दस्तऐवज नोंदवण्यासाठी एकाच वेळेस ती कंपनी किंवा बिल्डर किंवा ती फर्म त्या ठिकाणी प्रेझेंट होऊ शकत नाही. म्हणून त्यांच्या एम्प्लॉईला जी काही स्पेसिफिक कामाचे कुलमुखत्यारपत्र असते त्याला आपण विशेष कुलमुखत्यारपत्र किंवा स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी असे आपण म्हणत असतो. मग स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी कुठल्या प्रकारचे कामं केले जातात? तर मित्रांनो, स्पेशल पॉवर ऑफ अटर्नीद्वारे फर्म, कंपनी किंवा बिल्डर यांनी एक्झिक्यूट करून दिलेला दस्तऐवज म्हणजे निष्पादित करून ठेवलेला दस्तऐवज त्याच्या एम्प्लॉईनी किंवा नेमणूक केलेल्या व्यक्तीने, एजंटनी त्या पॉवर ऑफ अटर्नीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयात जे काही कामकाज करायचे आहे, जो काही पुढील कामकाजाचा दस्तऐवज नोंदवायचा आहे, अशा प्रकारचे दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात त्या पॉवर ऑफ अटर्नीद्वारे जाऊन नोंदवणे हे स्पेशल पॉवर ऑफ अटर्नीद्वारे करायचे काम आहेत. मित्रांनो, स्पेशल पॉवर ऑफ अटर्नीच्या बाबतीत स्टॅम्प पेपरचे सांगायचे झाल्यास स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी नोंदणीकृत करत असताना त्याला फक्त 500 रुपयाचा स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. कुलमुखत्यारपत्र लिहून देणार म्हणजेच प्रिन्सिपल त्यांनी सह्या करून ठेवलेल्या दस्तऐवज पॉवर ऑफ अटर्नी होल्डर किंवा एजंट ज्या व्यक्तीची नेमणूक केली आहे त्या व्यक्तीने जाऊन तो दस्तऐवज नोंदणीकृत करायचा असतो. हे कामकाज या कुलमुखत्यारपत्राद्वारे केल्या जातात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे जनरल पॉवर ऑफ अटर्नी. कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र. एखाद्या प्रॉपर्टीबाबत कामकाज असेल, कोर्ट कचेरीचे कामकाज असेल, बँकांची कामं असतील, खरेदी विक्रीचा व्यवहार असेल, इत्यादी सर्व प्रकारची कामे करण्यासाठी जनरल पॉवर ऑफ अटर्नी ही नोंदवल्या जात असते आणि अशा प्रकारची पॉवर ऑफ अटर्नी ही आपल्या कुटुंबातील व्यक्तीला दिल्या जाते. त्यावरती सुद्धा फक्त 500 रुपये एवढी स्टॅम्प ड्युटी आकारली जाते आणि हा दस्तऐवज नोंदवला जातो. या व्यतिरिक्त जर समजा तिराहित व्यक्तीला, कुटुंबाच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीला जर समजा अशा प्रकारच्या खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार करण्यासाठी जर कुलमुखत्यारपत्र द्यायचे असेल तर मात्र मित्रांनो, अशा प्रकारच्या कुलमुखत्यारपत्राच्या दस्तऐवजाला प्रॉपर स्टॅम्प ड्युटी म्हणजेच
महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टच्या आर्टिकल 25 प्रमाणे स्टॅम्प ड्युटी आकारली जाते। तर अशा प्रकारे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यार पत्र जे काही असते त्यामध्ये मोबदला सुद्धा दिलेला असतो आणि मोबदला देऊन तिराईत व्यक्तीला जी काही पॉवर ऑफ अटॉर्नी प्रॉपर्टी बाबत केली जाते आणि अशा प्रकारची ही कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यार पत्र केले जाते। बऱ्याचदा आपण बघत असतो की साठेकत किंवा विकसन करारनामा या दस्तासोबत सुद्धा एक कुलमुखत्यार पत्राचा दस्तऐवज नोंदवला जातो। आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की त्या दस्ताला तर आपण फक्त 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी आकारतो आणि पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर सुद्धा हा तिराईत व्यक्ती असतो। तर मित्रांनो, आपण जो काही साठेकत करारनामा किंवा जो काही ॲग्रीमेंटचा दस्तऐवज केलेला असतो या दस्तऐवजाला जी काही स्टॅम्प ड्युटी आकारलेली असते ही स्टॅम्प ड्युटी त्या पॉवर ऑफ अटॉर्नीला आकारल्या आहे असे गृहीत धरले जाते। कारण त्या करारनामा किंवा ॲग्रीमेंट जी काही असेल किंवा साठेकत असेल त्याचा दस्त क्रमांक त्या पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये लिहिला जातो आणि त्या दस्ताला अनुषंगून कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यार पत्र केले जाते। म्हणून त्या दस्तऐवजाला फक्त 500 रुपयाचा स्टॅम्प ड्युटी आकारला जातो। मित्रांनो, विशेष कुलमुखत्यार पत्र आणि कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यार पत्र यातील महत्त्वाचा फरक म्हणजे विशेष कुलमुखत्यार पत्र हे फक्त स्पेसिफिक कामासाठी वापरले जातं। त्यामध्ये सही करण्याचा अधिकार पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरला नसतो आणि कधीही रद्द न होणाऱ्या कुलमुखत्यार पत्रामध्ये ज्या मूळ मालकाने किंवा ज्या प्रिन्सिपलनी कुलमुखत्यार पत्र लिहून दिले आहे त्यांच्या वतीने कुलमुखत्यारधारक किंवा होल्डर किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर हा व्यक्ती स्वतः साईन करू शकतो आणि दस्तऐवज एक्झिक्यूट करू शकतो। त्यानंतर स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी यामध्ये कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नसतो किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर्टीचे त्यामध्ये वर्णन केलेले नसते आणि जरी वर्णन केलेले असले तरी मूळ मालकांनी सह्या करून ठेवलेला दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात फक्त प्रेझेंट करणे एवढेच त्या विशेष कुलमुखत्यार पत्राद्वारे करायचे काम असते। तसेच कधी रद्द न होणाऱ्या कुलमुखत्यार पत्राद्वारे एक्झिक्यूटही स्वतःच करायचा आणि प्रेझेंटही स्वतःच करायचा आणि त्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या प्रॉपर्टीचे एक असे वर्णन लिहिलेले असते आणि त्यावरती स्टॅम्प ड्युटी आकारली जाते। तर मित्रांनो, हे झाले पॉवर ऑफ अटॉर्नीचे मुख्य 2 प्रकार, स्पेशल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे विशेष कुलमुखत्यार पत्र आणि जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजेच कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यार पत्र। ह्या व्यतिरिक्त मित्रांनो अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे विदेशातून एम्बेसी थ्रू पाठवलेली पॉवर ऑफ अटॉर्नी। मित्रांनो, पॉवर ऑफ अटॉर्नीचा उदयच या गोष्टीसाठी झालेला आहे की कुठल्याही आजारी व्यक्तीला, विदेशात असलेल्या व्यक्तीला, डिलिव्हरी झालेली महिला असेल किंवा बाहेरगावची महिला असेल तर अशा कुटुंबातील महिलांच्या नावाचा जो काही दस्तऐवज आपल्याला करायचा असतो तर त्यांची पॉवर ऑफ अटॉर्नी आपल्याला करून घेता येते। मित्रांनो, खास करून 3 नंबरची पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे ह्या 2 पॉवर ऑफ अटॉर्नीच्या व्यतिरिक्त तिसरी पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे विदेशातून एम्बेसी थ्रू तयार करून पाठवलेली पॉवर ऑफ अटॉर्नी। ह्या पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये मूळ मालक असतो तो विदेशात असतो आणि त्याची प्रॉपर्टी जर समजा भारतात किंवा महाराष्ट्रात असेल आणि अशा महाराष्ट्रात किंवा भारतात प्रॉपर्टी असलेल्या व्यक्तीला जर त्याची प्रॉपर्टी विकायची असेल आणि तो व्यवहार जर करायचा असेल, परंतु मित्रांनो तो महाराष्ट्रात किंवा भारतात विदेशात असलेला व्यक्ती येऊ शकत नाही आणि मग अशा वेळी काय होतं की त्या ठिकाणी एम्बेसी थ्रू एक कुलमुखत्यार पत्र तयार केलं जातं आणि हे तयार केलेले कुलमुखत्यार पत्र विदेशातून भारतात पाठवले जातं आणि भारतातून एम्बेसी थ्रू ते कुलमुखत्यार पत्र त्याच्या कुटुंबातील एखादा भाऊ असेल, बहीण असेल, आई, वडील किंवा पत्नी ह्या लोकांच्या फेवरमध्ये पाठवले जातं आणि दस्तऐवज एक्झिक्यूट करून प्रॉपर्टी परचेस किंवा सेल करण्याकरता अशा प्रकारचे कुलमुखत्यार पत्र तयार करून विदेशातून पाठवलेलं असतं। मित्रांनो, हे कुलमुखत्यार पत्र भारतात किंवा महाराष्ट्रात आल्यानंतर आपण त्याचा उपयोग पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरला किंवा ज्याची नेमणूक केली आहे त्या व्यक्तीला प्राप्त झाल्यापासून 120 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे 4 महिन्याच्या आतमध्ये त्या पॉवर ऑफ अटॉर्नीला एक्झिक्यूट करायचं असतं। म्हणजेच त्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा स्वीकार करायचा असतो। स्वीकार कसा करायचा असतो तर मित्रांनो, त्या एम्बेसी थ्रू आलेल्या पॉवर ऑफ अटॉर्नीला रक्कम ₹500चा स्टॅम्प पेपर जोडून ॲडव्होकेट नोटरी यांच्याकडे जाऊन स्वतःचा फोटो, साईन आणि अंगठा करून आपले ओळखपत्र जोडून त्या ठिकाणी पॉवर ऑफ अटॉर्नी ज्या व्यक्तीला दिल्या गेली आहे तो मीच आहे अशी ओळख पटवून नोटरी ॲडव्होकेट यांच्याकडून ते प्रमाणित करून घ्यायचे असते आणि अशा प्रकारे प्रमाणित केलेले कुलमुखत्यार पत्र
सेल किंवा परचेससाठी दुय्यम निबंधक कार्यालयात एक्सेप्टेबल आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जरी समजा प्रॉपर्टीचा मालक विदेशात राहत असेल, भारताबाहेर राहत असेल, तरी अशा व्यक्तीला भारताबाहेरून विदेशातून भारतातली किंवा महाराष्ट्रातली प्रॉपर्टी त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील व्यक्तीचे नावे कुलमुक्तारपत्र एम्बेसी थ्रू पाठवून अशा प्रकारे व्यवहार करता येतो. तर मित्रांनो, हे झाले पॉवर ऑफ अटर्नीचे 3 प्रकार. त्यानंतर कुलमुक्तारपत्राबाबत सतत विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कुलमुक्तारपत्र किंवा पॉवर ऑफ अटर्नी बनवल्यानंतर किती दिवसानंतर एक्सपायर्ड होते किंवा त्याचा कालावधी किती असतो. तर मित्रांनो, हा सतत विचारला जाणारा प्रश्न आहे आणि बरेच जण अशा प्रश्न विचारत असतात. तर कुलमुक्तारपत्र कुठल्याही प्रकारचे असो, कुलमुक्तारपत्र हा एक अशा प्रकारचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे की लिहून देणार म्हणजेच प्रिन्सिपल आणि लिहून घेणार म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हे दोन्ही व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहेत, हे जोपर्यंत हयात आहेत, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे कुलमुक्तारपत्र हे अस्तित्वात असते किंवा ते व्हॅलिड असतं. लिहून देणार किंवा लिहून घेणार म्हणजेच प्रिन्सिपल किंवा पॉवर ऑफ अटर्नी होल्डर यापैकी जर एखादा मयत झाला असेल तर मित्रांनो, ती पॉवर ऑफ अटर्नी इटसेल्फ कॅन्सल ऑटोमॅटिक कॅन्सल ठरवलं जातं. या व्यतिरिक्त मित्रांनो, पॉवर ऑफ अटर्नी कॅन्सलसुद्धा करावी लागते. जर समजा एखाद्या स्पेसिफिक कामासाठी एखाद्या कंपनीने किंवा बँकेने किंवा एखाद्या बिल्डरने त्याच्या एम्प्लॉईला विशिष्ट प्रकारचे काम करण्यासाठी जर पॉवर ऑफ अटर्नी दिली असेल आणि ते कामकाज संपले असेल, तर अशा प्रकारची रजिस्टर्ड केलेली पॉवर ऑफ अटर्नी कॅन्सल करण्यासाठी सुद्धा तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्सलेशन डीड करावी लागेल, तरच ती पॉवर ऑफ अटर्नी कॅन्सल होईल. मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा दस्तऐवज कॅन्सल करण्यासाठी कॅन्सलेशन ऑफ डीड ज्याप्रमाणे आपण रजिस्टर्ड करत असतो, नोंदणीकृत करत असतो, त्याचप्रमाणे कुलमुक्तारपत्राचा दस्तऐवजसुद्धा आपल्याला कॅन्सल करण्याकरता रजिस्टर कॅन्सलेशन डीड करावी लागेल, तरच सदरचे कुलमुक्तारपत्र किंवा सदरचा कुलमुक्तारपत्राचा दस्तऐवज हा कॅन्सल किंवा इनव्हॅलिड ठरवला जाईल, रद्द ठरवला जाईल. त्यानंतरचा प्रश्न आहे कुलमुक्तारपत्राचा वापर आणि गैरवापर. कुलमुक्तारपत्राचा सतत वापर करण्यात येणारा व्यक्ती म्हणजे बिल्डर असेल, एखादी कंपनी असेल, फर्म असेल, कॉर्पोरेट सेक्टर असेल. तर अशा विविध क्षेत्रात जेव्हा सदरचा व्यक्ती मॅनेजर किंवा तिथला अधिकारी किंवा डायरेक्टर हे स्वतः जाऊन कुठल्याही दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्येक वेळी हजर राहू शकत नाही, अशा वेळी हे त्यांच्या एका एम्प्लॉईला एक विशेष कुलमुक्तारपत्र देत असतात आणि ह्या विशेष कुलमुक्तारपत्राच्या आधारे सदरचा एम्प्लॉई हा एक्झिक्यूट करून दिलेला दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणीकृत करत असतो. बऱ्याचदा काय होतं की लिहून देणारा हा मयत असतो आणि लिहून घेणार जो व्यक्ती असतो म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी होल्डर जो असतो, तो त्याचा गैरवापर करण्याच्या उद्देशाने लिहून देणार हा जिवंत आहे असे भासवून त्याद्वारे जे काही कामकाज करायचे आहे ते कामकाज करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अशा प्रकारे जर त्या व्यक्तीने कामकाज केले, पॉवर ऑफ अटर्नी होल्डरने जर कामकाज केले, तर ते केलेले काम हे इनव्हॅलिड आहे असे समजले जाते आणि पॉवर ऑफ अटर्नीचा गैरवापर झाला आहे असे आपण म्हणू शकतो. तसेच नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर्ड करावी का नाही. तसेच रजिस्टर करायची म्हटलं तर किती रुपयाचा स्टॅम्प ड्युटी त्याला जोडल्या गेला पाहिजे. तर मित्रांनो, पॉवर ऑफ अटर्नीचा दस्तऐवज हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असल्यामुळे हा दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट प्रमाणे नोंदणीकृत केला गेला पाहिजे, तरच तो व्हॅलिड असू शकतो. मित्रांनो, कुठल्याही प्रकारच्या साध्या कागदावर लिहिलेला दस्तऐवज हा व्हॅलिड नसतो, तो नेहमी इनव्हॅलिड असतो, त्याला कुठल्याही प्रकारची किंमत नसते. म्हणून मित्रांनो, कुलमुक्तारपत्राचा दस्तऐवजसुद्धा हा खूप महत्त्वाचा दस्तऐवज असल्यामुळे त्या दस्तऐवजाला आपण रक्कम ₹500ची स्टॅम्प ड्युटी आकारून नोंदणीकृत करावी लागेल. आणि जर एखाद्या प्रॉपर्टी संदर्भात जर एखादा कुलमुक्तारपत्राचा दस्तऐवज आपण तिराईत व्यक्तीला नोंदवून देत असेल, तर मित्रांनो, अशा प्रकारे विक्रीचे कुलमुक्तारपत्र करण्याकरता त्याला आपण महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टच्या आर्टिकल 25 प्रमाणे प्रॉपर स्टॅम्प ड्युटी आकारत असतो आणि अशा प्रकारचा मोबदला देऊन पॉवर ऑफ अटर्नी करत असतो. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच जणांचा एक असा गैरसमज असतो की पॉवर ऑफ अटर्नीचा दस्तऐवज हा ऑटोमॅटिक कॅन्सल होतो का, आपोआप कॅन्सल होतो का. मित्रांनो, नाही. एखाद्या विशिष्ट कामकाजासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करून जर पॉवर ऑफ अटर्नी नेमल्या गेला असेल आणि त्यामध्ये ते कामकाज संपलं असेल, तर अशा वेळेस
रजिस्टर्ड कॅन्सलेशन डीड करून सदरची पॉवर ऑफ अटर्नी ही कॅन्सल केल्या गेली पाहिजे. तर मित्रांनो, ही होती कुलमुक्तार पत्र आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती. मी थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे. व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त सुद्धा तुमचा काही प्रश्न असेल, तुमची काही शंका असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढेच. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन विषयासह. सतर्क राहा, काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.